संगमनेर हे शहर अत्यंत नामांकित आणि मुख्य ठिकाणी वसलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये भाऊसाहेब थोरात आणि त्यांचे चिरंजीव विजय उर्फ बाळासाहेब थोरात यांच्याकडं जवळजवळ 42 वर्ष सत्ता होती. 42 वर्ष म्हणायचं कारण असं की 1978ला जनता पार्टीचं सरकार आलं आणि ते 2च वर्ष टिकलं आणि त्यानंतर 1980ला पुन्हा निवडणुका झाल्या. म्हणजे 2च वर्ष हे भाऊसाहेब थोरात हे आमदार होते आणि त्यानंतर परत खताळ पाटील हे आमदार झाले. तर आता परत हे 42 वर्षे सत्ता उलथून टाकून आता खताळाचेच भाऊबंद म्हणा हे अमोल खताळ हे शिंदे गटाचे एकनाथ शिंदे गटाचे हे आता आमदार झालेत. आता आमदार झाल्यानंतर त्यांनी काही जी वक्तव्य सुरू केली आणि ते त्यांचं जे काय भाषणं वगैरे झालेली आहेत, परत निवडणुकीच्या काळामध्ये काही प्रकार जे झालेले आहेत, तर हे प्रकार अद्यापपर्यंत सर्व लोकांनी पाहिलेत आणि बऱ्याचशा याच्यामध्ये काही भांडणं झाले, काही वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी घडल्या, मोर्चे झाले वगैरे वगैरे. तर आता हे निवडणुकीच्या काळात होणं सहज शक्य होतं, पण निवडणूक झाल्यानंतर देखील आपण काय म्हणतो की जिंकला हारला त्यांनी घरी बसावं, त्यांनी त्यांची कामं बघावे आणि जो जिंकला त्यांनी पण जास्त उन्मादित न होता आपापल्या पद्धतीने आपापल्या मार्गी लागावे. परंतु संगमनेरचा विकास होईल की संगमनेर तसंच राहील हा एक महत्त्वाचा मुद्दा. संगमनेरचा पहिला, संगमनेरला हे दक्षिण दिशेला म्हणजे पारनेरकडून येणारे म्हणजे साकोर, इकडं खांबे, वरवंडी किंवा आश्वी किंवा इतरचे जे लोक होते कुठं बोटा, घारगाव, साकूर, मांडवा या भागातले जे लोकांना येण्यासाठी जो पूल होता म्हणजे शिपलापूर मार्गे संगमनेर, तर या मार्गे येणारे जे लोक होते संपूर्ण अगदी खळी पिंपरीपर्यंतचे, तर हे लोक संगमनेरच्या जुन्या पुलावरून यायचे आणि शनिवारी संगमनेरचा बाजार करायचे. त्यानंतर एवढे 42 वर्ष हे थोरात घराणे झालं, परंतु त्यांना ह्या प्रवरेचा जुना पूल काही नीट करता आला नाही आणि त्यांनी त्याच्याकडे लक्ष घेतलं नाही. आज तो पूल डळमळीत झाला. तेथे नवीन पुलाची अत्यंत गरज आहे आणि कारण तो संगमनेर शहराला संगमनेर तालुक्याशी दक्षिण भागाशी जोडणारा तो महत्त्वाचा पूल आहे, हा एक महत्त्वाचा भाग. त्यानंतर म्हणजे जुना पूल कसा वाटला तर तो जुना पूल आहे. नवीन पुलाचा तो अतिशय लांबून येतो आणि त्याचा काही उपयोग पण नाही आहे, तो वेगळ्या पद्धतीचा भाग झाला तो. त्यानंतर बाकीचे जे रस्ते झाले अकोले नाक्यापासून किंवा एक खालच्या बाजूनं जे झाले रस्ते, तर ते वेगळे रस्ते त्याचा नाही प्रश्न, पण जो महत्त्वाचा मुख्य पूल होता की संगमनेरचं ते भूषण होतं, पण तो पूल गेला कारण चांगल्या पद्धतीचा तो पूल होता. त्यानंतर एक साकूरवरून शिपलापूर मार्गे जाणाऱ्या ज्या एसट्या आहेत, तर त्या पानवडीनंतर पानवडीच्या ठिकाणी घाट जेव्हा सुरू होतो तेथे अहिल्याबाईची एक म्हणजे पाणी हे करण्याची अहिल्याबाईची एक विहीर आहे. तर ती अहिल्याबाईची जी विहीर आहे ती संबंधित कोणतरी म्हणजे तिथे ज्यांनी हे काय केले शेती केली त्यांनी ते विहीर करून तिथं काय म्हसोबा लावला आहे किंवा काय केलं आहे ते त्यांनाच माहिती. परंतु जे चिरेबंदी ते दगड होते ते गायब केले आणि सगळ्या पद्धतीचं केलं. त्यानंतर हा वरवंडीवरून सरळ मांडव्याकडे जाणारा जो रस्ता आहे, तर वरवंडीचा घाट देखील अद्यापपर्यंत चांगल्या पद्धतीचा तेथे रस्ता झालेला नाही आहे. त्यानंतर म्हणजे साकूरकडे जाणारा रस्ता, हे आमदार सध्या जे नवीन आमदार झालेले आहेत ते थोडं एक वेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करतात. खरं म्हणजे या आमदारांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करायला नाही पाहिजेत, कारण त्यांनी एक सांगितलं, 2 महत्त्वाचे वक्तव्य केले ते की 2 महत्त्वाचे व्यक्त केले आणि ते वक्तव्य म्हणजे सर्वसामान्य माणसाला किंवा चांगल्याला म्हणजे जरा अचंबित करणारी अशीच आहेत. भाऊसाहेब थोरात हे 1978ला मंत्री असताना वरवंडीला एक पाझर तलाव करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि त्याचा जो ठेकेदार होता तो माधव चित्रमंदिरचे जे भरतशेठ शाह होते, तर त्यांच्याकडे ते काम होतं आणि नंतर पहिल्यांदा थोडंसं काम केल्यानंतर
तो संपूर्ण त्या तलावाला पहिल्याच एक थोडं पाणी साठलं, म्हणजे थोडंसं केलं होतं, 4 फुटाचं काम केलं असेल, थोडं पाणी सुटलं तर त्यामधून ती एक भेग पडली. आणि त्यानंतर मग ते जे कोण असतील अधिकारी अमुक तमुक ते सगळे, आता त्या सगळ्यांचीच नावं आमदारापासून तर काय कोणापर्यंत ठेकेदारापर्यंत सगळ्यांनी तो जो तलाव आहे तो तसाच पडला, त्याची भेग तशी पडली, त्या भेगेचं काही कारण नाही पडलं आणि ते पाणी कुठे गेलं आणि संपूर्ण खांबे वरवंडी तिकडं खरशिंदे तो जो भाग आहे हे संगमनेर तालुक्यातला तर तो तसाच राहिला. झालं. त्यानंतर इकडं शिंदोडे आहे, त्याच्यानंतर इकडं शेळकेवाडी आहे का, त्याच्यानंतर हे आपलं कवठे मलकापूर आहेत, म्हणजे अशा पद्धतीचे जे भाग आहेत ते आहेत. आणि इकडं वर जर गेलं तर बोटा घारगाव हे जर डोंगराळ भाग जो आहे आणि ह्या संपूर्ण भागाचा विकास करणं हे महत्त्वाचं आहे. परंतु हे आमदार आताचे जे नवीन असतात की आम्ही सर्वत्र बघितलं, आम्ही हे करू, तर तिथं महत्त्वाचं म्हणजे ते चन्नापुरी घाटामार्गे साकोरला येतात आणि परत त्याच घाटामार्गे परत जातात असा एक अंदाज दिसतो. ते जर शिपलापूर मार्गे जर आले तर त्यांना बराचसा काही मार्ग समजू शकतो, कारण त्यांनी खांब्याला जावा, खांब्यावरून पुढं म्हैसगावचा जो भाग आहे तोही बघावा, कारण खांब्याचा बाजार आहे त्यावेळेस सुरू केलेला आहे 1980 साली. तर हा जो भाग आहे आणि हे आमदार म्हणजे आपण म्हटलं उथळ पाण्याला खळखळाट पार तसाच प्रकार आहे. 40 वर्ष ज्या माणसांनी सत्ता केली, आता अर्थात महसूल खातं हे भ्रष्टाचारात नंबर 1चा होतं आणि पोलीस खातं नंबर 2 आहे असं मध्यंतरी वृत्तपत्रामध्ये लिहून आलेलं आहे. मग महसूल खात्याचा मंत्री तो काय बिन पाण्याचा असला ना, काय तो बिन याचा राहिला असेल का? नाही. आता त्यांचे एक चिरंजीव ते लंडनला शिकतात म्हणे, त्यांच्या एका मुलीने आंतरजातीय विवाह केलेला असं ऐकलं ते मुंबईला, त्या डॉक्टर आहेत वगैरे, अशा पद्धतीचे काही लोकांनी सांगितले आणि कोरोनाच्या काळात तो विवाह झाला असंही सांगतात. म्हणजे आणि हे बाळासाहेब थोरात हे थोडंसं बोलतात, जास्त बोलत नाही, त्यांचं व्यवस्थित असतं. आणि मध्यंतरच्या काळात त्यांनी त्यांच्यावर मोठमोठ्या काँग्रेस पक्षाने जबाबदाऱ्या दिल्या, परंतु संगमनेरचा जो विकास करायचा होता, संगमनेरचे जे शक्तिस्थळ आहे, संगमनेरचे जे एकंदरीत तहसील कार्यालय, पूर्वी ते आपलं नेहरू गार्डनच्या तिकडं तहसील कार्यालय होतं, तर ते परत इकडं एस टी स्टँडच्या इकडं आणलं. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या ह्या बाळासाहेब थोरातच्या काळात झालेल्या आहेत. आणि संगमनेर कॉलेजपर्यंतचं जे आहे भाग म्हणजे संपूर्ण, तर तो विकास झाला. मग राजहंस दूध संघ असो, विविध आपल्या मार्केट कमिटी असो, किंवा शिक्षण संस्था असतो सह्याद्री, किंवा कारखाना असतो संगमनेर भाग सहकारी, हे सगळे भाग आहे यांनी केले. परंतु हे जे आपले नवीन आमदार झाले अमोल खताळ, हे 2 वाक्य त्यांनी अतिशय बोलले. एक महत्त्वाचं बोलले की एक भावी मुख्यमंत्री होणारा माणूस चेअरमन झाला. अरे तो पहिल्यांदा चेअरमन होताच कारखान्याला काय, तर पहिल्यांदा जे चेअरमन केले ते नावाला चेअरमन असायचे आणि सूत्र ही भाऊसाहेब थोरात हलवायचे, असा प्रकार होता त्या काळामध्ये. आणि आजही तोच प्रकार आहे. आज त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं त्यांनी असं बोललं की भावी मुख्यमंत्री चेअरमन झाले. आता तो त्यांची गती असेल, नीती असेल वगैरे वगैरे, तो भाग झाला त्याच्यानंतर. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग, त्यांना वैफल्य आलेलं आहे. अरे असं नाही बोलायला पाहिजे. वैफल्य वगैरे कशाला येईल त्यांना? ज्या माणसांनी 40 वर्षे सत्ता घेतली आणि सत्तेसाठी काय कोणी नसतं, काही चार एक टर्म करतात, कोणी 1 टर्म करतं, कोण 2 टर्म करतं आहे, कोण 4 टर्म करतं, आहे ना. आता आपल्या जवळ शेजारी असलेला जो भाग आहे की मांडव्याला लागून पारनेर होतो, तिथं प्रत्येक टर्मला नवीन आमदार असू शकतो, म्हणजे हा एक भाग आहे. तर सिन्नरला बघितलं तर तिथं एखाद्या वेळेस आमदार बदललेले, खासदार बदललेले, म्हणजे हा प्रकार होऊ शकतो. म्हणून कोणाला वैफल्य आलं, हा जो भाग हे बोलतात ते काही व्यवस्थित नाही. अर्थात ते ह्या बाळासाहेब थोरातच्या कार्यामध्ये बरेचसे काही गोष्टी घडल्या, त्या समजा सरकारमार्फतही घडल्या असतील निधी येऊन, पण जे मुख्य कामं आहेत ते तशीच राहिलेले आहेत. कारण त्यांनी स्वतःच्याच ज्या संस्था वाढवण्यासाठी, कारखाना वाढवण्यासाठी, कार्यकर्ते वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न केले, असं एक भाग झाला. कारण प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये, तालुका फार मोठा विस्तारित तालुका आहे आणि
या विस्तारित तालुक्यामध्ये प्रत्येक गावात 4-2 आपले काही मोठे लोक ठेवले आणि गावाचं संपूर्ण आपल्या विरोधात कोण जातं काय, त्यांच्या विरोधात कोण जातं काय, असा एक प्रकार झाला. मध्यंतरी आम्ही डिग्रस, त्यानंतर मालुंज, त्यानंतर त्या भागामध्ये जेव्हा शेडगाव वगैरे भागामध्ये गेलो तर तेव्हा तिथं असा प्रकार दिसला की चौकात एस स्टँडवर 2x3चे बाळासाहेब थोरातांचा विजय असो, बाळासाहेब थोरात जिंदाबाद वगैरे वगैरे घोषणा पाहायला मिळाल्या. तर हे म्हणजे फक्त आपले पैसे द्यायचे आणि बोर्ड लावा प्रत्येक गावोगाव असाही प्रकार असू शकतो, हे आपल्याला माहिती आहे. आता या संदर्भामधली पुढील जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहोत. आणि यामधून जास्तीत जास्त महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला काय समजतं आणि हे जे प्रश्न आम्ही व्हिडिओमध्ये मार्फत मांडतो आहे हे तुम्हाला समजणार आहेत का, आणि यावर काही ॲक्शन वगैरे घेणार आहोत का, किंवा हे जे राहिलेले प्रश्न आहे मग वरुंडीचा पादल तराव असो किंवा पानवडीचा घाट असो, वरुंडी पानवडीचा, किंवा अहिल्याबाईची जी एक बारव आहे अहिल्याबाईची ती परत तिथं बांधून घेणे हा एक भाग असो, या सगळ्या जर गोष्टी केल्या तर खूप काही केल्यासारखं होईल असं वाटतं ह्या पठार भागासाठी. धन्यवाद. आमचे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे लोक बघत असतात, विविध प्रकारचे. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.